गावावरून नागपूरच्या उमरेड तालुक्यातील नांद नदीला आता पूर आल्याचं पाहायला मिळत आहे। वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील गावं यामुळे प्रभावित झालेली आहेत। नागपूरच्या उमरेड आणि वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील गावांचा यामध्ये समावेश दिसतोय। या नदीवरील छोटे पूल पाण्याखाली आल्यानं काही गावांचा संपर्क तुटला। वर्धा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। आपण त्या संदर्भात ही दृश्य पाहू शकतो। ही नांद नदी आहे ज्याला पूर आल्याचं पाहायला मिळत आहे। वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील गावं यामुळे प्रभावित झालेली आहेत आणि यामध्ये उमरेड आणि वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील गावांचा सुद्धा समावेश दिसतोय आणि सोबतच नदीवरील छोटे पूल पाण्याखाली आल्यानं काही गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नागपूरमधून हे दृश्य सुद्धा पाहू शकतो। नांद नदीला पूर आल्याचं पाहायला मिळतंय, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? गौरी, कालपासून वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्याचबरोबर नागपूर शहर सोडलं तर नागपूरच्या ग्रामीण भागामध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि याचा जो फटका आहे तो आता ग्रामीण भागामध्ये दिसत असल्याचं चित्र आहे। नान नदीला पूर आलेला आहे। नान नदी ही जवळपास नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील परिसर जो आहे त्याच्या परिसरात वाहते। समुद्रपूर, हिंगणघाट, उमरेड या तालुक्यातील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या नदीला पूर आल्याने पाणी जे आहे नदीचं ते काही आसपासच्या शेत शिवारात आणि गावात शिरल्याचं चित्र आहे। त्याचबरोबर काही छोटे पूल पाण्याखाली आल्याने या तालुक्यामधील जे गावं आहेत त्यांचाही संपर्क तुटला आहे। वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्यामुळे काही तालुक्यांमधील शाळांना सुट्टीही प्रशासनाने जाहीर केलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे। नागपूर जिल्हा असो किंवा वर्धा जिल्हा असो, 21 तारखेपर्यंत म्हणजे 21 जुलैपर्यंत विदर्भातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे। हो गौरी, नक्की जितेंद्र, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आल्याचं समजतंय। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण दृश्य सुद्धा पाहू शकतो, नदीला पूर आलेला आहे त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सुद्धा सहन करावा लागतोय आणि त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन आता हवामान खात्याकडून या नागरिकांना करण्यात आलं आहे।